पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यात 4 दिवसात झालेल्या विविध दुर्घटनेत पाण्यात बुडून 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। करंजाडे, आपटा, दिघाटी, खारघर, धोदाणी परिसरात या घटना घडल्या असून यात 7 जणांचा जीव गेला आहे। 2 जुलै रोजी करंजाडे येथील एका इमारतीच्या लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाण्यात बुडून परेश ढोले या 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली। त्यानंतर 3 जुलै रोजी पांडवकडा धबधबा खारघर या ठिकाणी मोहम्मद शाहिद राहणार तळोजा फेस 1 आणि शेणॉन गॅस्पर किणी राहणार सांताक्रूज मुंबई हे दोघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि त्यांचा मृत्यू झाला। 4 जुलै रोजी आपटा येथील प्रज्वल प्रदीप कांबळे हा 10वी इयत्तेत शिकणारा मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता। या मुलाचा मृतदेह 5 जुलै रोजी उरण तालुक्यात आढळून आला। याच दिवशी दिघाटी येथील मच्छिंद्र गणपत गावण हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। त्यांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। 5 जुलै रोजी वाघाची वाडी धोदाणी गाव परिसरातील नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सुमित पवार आणि नयन म्हात्रे राहणार विचुंबे या दोघांचा देखील मृत्यू झाला। गेल्या 4 दिवसात पनवेल तालुक्यातील 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे। पावसाला सुरुवात झाल्यानंतर नद्या नाले यांना महापूर येतो। यावेळी दरवर्षी प्रशासनाकडून नागरिकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन केले जाते। मात्र मद्यपान करून अनेक जण या नदीपात्रात उतरतात आणि आपला जीव गमावतात। त्यामुळे कोणीही धरण, नदी, तलाव क्षेत्रात उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे।